आता बघ काय वाटत बरं यार स्वतः कंटेंट गावा म्हणून त्याची ट्रेन चुकवलं पहिली गोष्ट तर. आणि आता नंतर ते काय सांगतं पनवेल गेल्यानंतर अरे तू चुकीच्या ट्रेन मध्ये बसलं. अबे यार कन्फर्म गोवा भाई आम्ही. नमस्कार मंडळी, मी आता चाललाय गावात आणि आजचा 4 दिवसाचा वातावरण भरपूर झाला आणि नका आता सोडू तुला दादा दादा आणि बॅगे 3 बॅगे घेऊन मग आता आहे ना गावचा हे ना सीएसटी घातलाय. सीएसटी वर ते मंदार आणि ओझो हा त्यांना घेऊन मग आहे ना मँगलोर ट्रेनने गावा आपल्याला. तर मी आता थांबलोय. हे पण हालत बेकार झाली कारण मरणाची बॅगे वगैरे सगळे जड. दादा मग सोडू गेलो. मग आता आहे ना ट्रेन मध्ये बसतलंय लोकल आहे ना डायरेक्ट सीएसटी आहे ना मग पुढचा प्रवास. नाही ना आम्ही आता पोहोचतो सीएसटी आणि माझ्याकडची बॅग आधी त्याच्याकडे झालं होता आणि त्या बॅगेत आम्ही आता मंदार गाडी घालता कारण मंदार वाट बघून होऊन कंटाळलो. तो 5 वाजता आणि 5 वाजता लाईनीत उभं राहतो. जागा अडवता आता गाडी घालता मारण्याची. आता खय भेटता तो बघतो आणि माझी बॅग आधी याच्याकडे दिलोय. माल घेऊन जाणार माल लय वाईटा रोड दिसता कारण माझी बॅग आधी मारण्याची चढ मला जातो. फक्त तो खया तो त्याने सांगायला थंड पाण्याची बॉटल आणू. ती पण गावली नाही त्यामुळे अजून गाडी घालतो. आणून देतलंय बॉटल ती. आता जातोय थोय आणि बघतोय लाईन किती आती मंडळी. मी आता असं सीएसटी आणि तुम्ही बघू शकता सीएसटी या सीएसटी बरोबर हे बघा एका म्हणतात सीएसटी आणि मी आता सीएसटीच्या मार्केटमध्ये येलोय आणि आता मी घेतलंय हे घ्या काय 3 समोसा 2 पॅन्टी आणि 2 पाणी बॉटल आणि एक आपली तिकीट कणकवलीची कारण आम्ही विदाऊट तिकीट कधी प्रवास करीत नाही. आणि होतो चाललो बाटल्या घेऊन माझ्या हातीचा पॅटीस आणि पॅन्टी. तर आम्ही आता आतमध्ये घुसतो आणि आमका पोलीस सांगतात व्हिडिओ करू नको असा मी माझ्या मनात म्हणतोय. आणि आम्ही आता चाललो आतमध्ये. हा सीएसटीचं स्टेशन कारण मंदारा थर्ड ठेवलं जाग्यावर गाडी घालू लागलो म्हणतात सगळेजण फिरा गेलो तर ऐकून उभ्या राहताला आयसी नुसतं आयसी येऊ तयार नाही काय नाही. नाही मग माझा जरा रावाचा मूड होतो कारण माझी जरा कामा माझी अधुरी राहिली त्यामुळे मला जाऊ दे आता काय पर्याय नाही. खूप कामं अधुरी राहिलेली कारण घराकडे पाऊस पडलो होता कसवनात आमच्या आणि बाबा गाडी घालतात आणि सगळेजण गाडी घालतात. तर आता आम्ही जातो किती चलाचा लागता आणि पंखे बघा बहिणारा चक्की लावले पंखे बघा कसले ते पंखे बघा काय हाता बघा बहिणारा एक झोपड्याकडे आमच्या जर लागलो ना पवन चक्की अख्ख्या वाडीक होय अख्ख्या वाडीक अख्ख्या गावाक बहिणा वारा हाताला असा वाटता. जो तो बहिणा फॅन खाली जाऊन बसतो कसले पंखो होतो बघा पवन चक्कीचो. काय वारा पण लागता रे जबरदस्त. आणि एसी गाडी आणि एसीची हडे वाफ मारता एसी वाफ मारता म्हणजे थंड वाफ मारता. आणि हे आता हे टार्झन टार्झन गाडे लेफ्ट राईट ए काका हा फिराक बरा होता. 50 रुपये फिराक गावला असता भाई जरा फिरून आणला असता बरा झाला असता. तर आता आम्ही जातो. ही एसी वाली गाडी आहे. एसी वाली गाडीत जाणार असतो पण काय आला तिकीट गावली नाही तर आम्ही एसी वाली तिकीट काढणार असतो स्लीपरची. तिकीट अवेलेबल नाही कारण आमचा कधी ठरला आता का कणकवली जायचं असा तर काय यायचा किती नंबरला 12 नंबरला यायचा आणि 12 नंबरवरना पुढे चलत यायचा. कायच्यासाठी यायचा वडे कळवा दिवा ठाणा विना त्यासाठी जायचा आणि त्याच्यासाठी थोडं पुढे चलत येऊ गोया तर गाव त्याला. आणि मंदिरात जायला ना मागं काय माहिती नव्हता मंदिरात झाल्या आणि तुमचा तसा बॉटल खोटा वाटत होता आमचा. या बघा नारळ घेऊन मँगलोरला जाणारी गाडीची लाईन इथे सुरुवात होते. आणि मराठीत ठेवलेला मराठीत असा पण नाही कारण कोकणात जाणारी यांना मँगलोर जाणारी कोकणात मराठी माणसात जास्त जातं. टाइमपास करतो आणि नंतर मग गाडी बसत दाखवते कसं काय असतं. हे होत फिरा गेले आणि अंगात जायचा होता नांदेडला आणि आमच्या ट्रेन मध्ये बसले आणि त्यांना जायचा होता नांदेडमध्ये पण आता लफडा झाला. तर या ट्रेन मधनं त्यांना मी विचारलंय की खय जायचं ते म्हणतात नांदेड. मग त्याच्यानंतर मला कळला की असं विषय झालो. त्याच्यानंतर मग आता काय करतलं त्याच्यानंतर मला त्यांना सांगलो की खय क्रॉसिंग होईत थंय जावा थंय जावा. तर काय प्रॉब्लेम आता असं झालो त्यांना आता क्रॉसिंग साठी ही गाडी खय थांबायची नाही
मग त्यांना रत्नागिरी ऑप्शन दिलेलो आणि आज रविवार असल्यामुळे आज त्यांना नागपूर ट्रेन ही त्यांना रत्नागिरीत मिळतली या. आता बघूया काय होता त्यांना आता ट्रेन मिळता की नाही. आणि यांची अशी हालत झाली आहे की वैनारा वांदे असे लय बेकार झालेले आहेत, काय करायचं आणि काय नाही. आता ते जाम टेन्शन मध्ये आहेत. हे पोरगे होते 4 पोरगे होत, ह्यो एक 2, ह्यो एक तडे व्हाईट शर्ट वालो 3 आणि ह्यो एक 4 पोरगे होत. 4 पोरग्यांचा आता लफडा झाला आता. आणि मंदार आणि अजो त्यांना समजावता काय कसा करू काय आता. काही ना खय जाऊ काय, रत्नागिरी उतराव काय, रत्नागिरी नागपूर ट्रेन येतली ती पकडायची आणि थैना मग तुम्ही डायरेक्ट जावा असं समजावता. आता बघूया त्यांचा काय होता आता. त्यांचा नशीब किती चांगला आता कळा आमका. आता वाट लागतली या सगळ्याचीच. बघूया आता काय होता आता. स्वतः कंटेंट गावा गया म्हणून त्याची ट्रेन चुकवलं पहिली गोष्ट तर. आणि आता नंतर ते काय सांगतं पनवेल गेल्यानंतर अरे तू चुकीच्या ट्रेन मध्ये बसलं. कंटेंट साठी काय पण करतात, कंटेंट साठी काय पण. अरे पण तुम्ही विचारलंय तरी ना, विचारलंय तरी. आधी तू फोन कानाक लावून बसलेलं. काना लावून बसलेलं आहे मी आधी, पण त्यांना विचारलंय ना. त्यांनी माझं विचारलं असतं बरा झाला असता. चुकीचा फैजलचा इंटरव्ह्यू घेऊया. त्याचं घेऊया यांनी पण मस्त की बसन बिसन बिर्याणी बिर्याणी खाल्ल्याने ए नशीब बिर्याणी त्याच्यात त्याची ट्रेन चुकली. मस्त बिर्याणी आज मी दोन इलो आणि नंतर विचारता काय ही ट्रेन संभाजीनगरला जाणार आहे म्हटलं ही गोवा आहे. कामा खाली उतरलो. चलो भाई नांदेड़ आ गए, भाई नांदेड़ आ गए. चलो भाई उतरो, भाई चलो उतरो. तो तुम लोग गलत पॉइंट पे निकले मुंबई के लिए. ना जो नागपुर आएगा ना गाँव से उसमें बैठ के करा जाता. हाँ ज्यादा टिक मत कर. जो नागपुर आने वाला है ना अभी सुबह तक स्टेशन पे सो थोड़ा लेट होगा लेकिन अच्छे से तो जाएगा. सुबह तक इधर सो जा अभी स्टेशन डाना में फिर से गलत ट्रेन पकड़ लिया तो क्या करेगा. ऐसे भाई लोग ना आता 12 जणांचा ट्रेन पण नसते. एक वाजता स्टेशन आएगा रुकेगा फिर रुक जाओ. अपन उधर जाते नदी में और डाल के मच्छी विच्छी पकड़ते. कामली ट्रेन. कामली ट्रेन उतरना है इधर उतर जाना. कौन सा है? हाँ रोवा है. कामलिया ट्रेन. सच में बोल रहा हूँ इधर उतर जाना. तो यहाँ से रिटर्न मिलेंगे. नागपुर आएगा ना वो नागपुर आएगा सुबह में. इधर भी आएगा उससे जाने का या तो दूसरा का ट्रेन कौन सा भी आएगा ना. नाही ती नको सांगू त्याच्यात परत. अरे कोकण पण थांबेल नाही पण अडकतील रे तिथं. उतरेंगे क्या इधर उतर जा, जल्दी पहुंच जाएगा. इधर उतर जाना. तुम लोग जल्दी अगर दूसरा ट्रेन नहीं मिला ना तो नागपुर भी मिलेगा इधर से. लास्ट ऑप्शन तेरे पास नागपुर है जो इधर रुकेगा. लेकिन वो जो आरपीएफ वाला बैठता है ना इधर उसको पूछना. उसको पूछ के ही बैठने का. दूसरा तीसरा गाड़ी में मत बैठो. नासिक में 7 लगता. चलो भाई चलो चलो. अपना चार्जर वगैरह ले लो. चार्जर मोबाइल ले लो. चार्जर मोबाइल ले लो भाई. निकल गया गाड़ी. निकल गया तो गाड़ी अभी निकल गया. निकल गया गाड़ी. अबे यार कंफर्म गोवा भाई. अभी भाई ट्रेन भी मजाक कर रही है इनके साथ. अरे काय आला थांबत होती ना ट्रेन. ट्रेन थांबत होती ना नाशिक वरना 7 तास. गावात झाला लागले व्यवस्थित लागले. मेन जंक्शन है. ये सब गाड़ी उधर रुकता है. ऐसा कौन सा गाड़ी नहीं है क्योंकि मडगाव में रुकता नहीं है. ऐसा नहीं, सब गाड़ी रुकता है. ते वाटतं त्यांना गोव्यात सोडूनच रोवतं असं वाटतं. गोव्यात सोडतं असं वाटतं. हा घरात पाठीतच नाही वाटतं. मी आता उतरलोय दिवाण खवटी कारण गाडी थांबली क्रॉसिंग साठी. आणि ही गाडी आहे आणि यासाठी एकदम काय नाही याच्या तडे प्लॅटफॉर्म आणि हे ते पोरगे ज्यांका जाऊचा तडे एका नागपुराक. आणि आम्ही आता बसलो. आता कधी ट्रेन येता काय माहित नाही, पण आता गावची हवा लागायला चालू झालेली आहे. थंड थंड गारगार काही जबरदस्त भारी वाटता. लय मजा येता. वाईज गावची हवा खायला वाईज जरा चांगला अनुभव मिळता. आणि मंडळीनो आता ट्रेन थांबली आहे दिवाण खवटीत आणि बाहेर पोलीस काका थांबले आहेत तुमका दिसत असते.
तर हे कशाक थांबले तर हय चोरी जास्त होता. चोर ट्रेनमध्ये बसून चोरी करतात, मग त्याच्यासाठी हे थांबलेत आहे. आणि आमका आता हय येऊन असं बघू गेला तर 1-1.5 तास झालेलो असा. आणि आमचे बसायला लागल्या ट्रेन बाहेर बाणके पण आडतो, म्हणजे पावसाची शक्यता, म्हणजे पाऊस पडायला गेला बारीक बारीक, अजून पाऊस पडू शकता. आणि बाहेर पोलीस काका आहेत जे सुरक्षितेसाठी थांबले एवढ्या रात्री पण. कारण झाली आहे बऱ्याच जणांची, बऱ्याच वेळी आमच्याकडच्या कसूनातल्या पण बऱ्याच जणांची चोरी झाली आहे. ते असत म्हणा हे आज आम्ही सुरक्षित असो. पोचतोय मी माहिती आहे का तुला सांगते थांब पोचतोय तो. माझ्या अंदाजे वैभववाडीच्या नंतर अचिरणे गावात पोचणार. अचिरण्याच्या नंतर नांदगाव येईल, त्याच्यानंतर कानिकावली भाई आपली कणकवलीमध्ये पोचणार आपण थोड्याच वेळामध्ये. काय वाटतं बघा आपल्या कोकणात आता सध्या पावसाचं वातावरण झाल्यामुळे सगळीकडे हिरवीगार, पूर्ण वातावरण चेंज झालेलं, पूर्ण वातावरण थंडी लागतं, थंडी. आणि वरती पावसाचं पण मळबट आज पाऊस पडू शकतो, दाट शक्यता. आता किती पण पाऊस पडतो, अंगावर बघा काय वाटतं बघा, काय वाटतं स्वर्गात गेला की वाटतं, स्वर्गात जबरदस्त अरे. काय ताण करायचा ना बेचारा. आता बघा आत्ता बघा काय वाटतं बरं अरे जबरदस्त. सगळे खाली, सगळे देव खाली उतरले. कोकणात दिला सगळा कोकणात बघायला वाटतात ना. एक बघा भाई नाद करायचा आम्ही आता कणकवलीत पोहोचलेलो असो. आणि कणकवली स्टेशन आता जवळ म्हणजे बाहेरच येणार आहे. तर आता हे सगळे लाईनीत चाललेत, आम्ही पण चाललो आता कणकवली स्टेशनला उतरतलो. बाबा इले असतले, मग बाबांच्या वगैरेवरनं स्कूटीवरनं आम्ही सगळे आपल्या घरात आलो. आणि सगळे आमचं सामान बोजा पुस्तका वये सगळे बहिणार आणून ठेवलेले आहेत. तसं पहिल्यांदा शाळेत जात आहे, पहिल्या पावसाचं पहिली छत्री घेऊन. आणि सगळेजण आता उतरण्याचे छत्री नाही ते काय 100 वाले कोट गावतले. स्वागतम. आपण कणकवलीमध्ये आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि तुमचा सुखमय प्रवास झाला त्यासाठी, नाही सुखमय नाही झाला, तुमचा दुःखमय प्रवास झाला त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण झालेल्या वेळेपासून 3 तास ट्रेन लेट झाली, त्यामुळे आम्ही तुमचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता आमची गाडी कुठे आहे पहिले शोधतो. आता होतो चाललो याच्या आता गाडी गावता का काय माहिती. मी बाबा इले असते तर लवकर नेऊन त्याला सोडलं असतं, पण बाबा तू पत्त्या ना अजून. आता का काम करूचा, मग आता बघतो बाबा जेव्हा जातो घरात. मग आता हे ब्लॉग संपवतो काय रे.